नमस्कार भाऊ. नमस्कार. काय नाव आपलं पूर्ण? माझं नाव प्रकाश खंडेराव वेताळ. वेताळ. हां, गाव कुठलं? सुलतानपूर. सुलतानपूर. तालुका जिल्हा तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद. औरंगाबाद. तरी आता आपली कांद्याची लागवड कधीची आहे? माझी ही 1 सप्टेंबरची. 1 सप्टेंबरची. हो. किती साधारण किती दिवस झाले आता? 76 दिवस झाले. 76 दिवसाचा प्लॉट आहे. हो. हां. आता म्हणजे तुम्ही आता याच्या अगोदर जर्मिनेटरचा वापर कधी कधी केला? याच्या अगोदर नव्हता केलेला, पण एक मी डोस घेतलेला याचा आता. बरं. तर मला भरपूर फरक वाटला याचा. रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? खूप छान आहे. छान वाटला ना? हो. आणि प्लॉटची पहिली काय झालं म्हणजे नेमकं तुम्ही घेण्यासाठी? माझं पावसाने येतं पूर्ण म्हणजे पात येते सगळं करपून गेलेली होती. हां. आणि जर्मिनेटर सोडल्यामुळे ते परत त्याला म्हणजे नवीन पात फुटलेली आहे. नवीन 7 पात फुटली दिवसामध्ये म्हणजे खूप चांगलं झालेलं आहे काम. म्हणजे तुम्हाला जाणीव झाली बाबा फरक हो, पडला हो, म्हणून? जर्मिनेटरचा एकदम फायदाच आहे. हां. आणि आता नवीन लागवड काय केलेली आहे का? नवीन कांद्याची लागवड नाही केली आणखी. नाही का? रोप टाकलेलं आहे. रोप टाकलेलं आहे. हो. किती एकरसाठी टाकलेलं आहे आता? माझं 3 एकरसाठी टाकलेलं आहे. आता 3 एकरसाठी टाकलेलं आहे. त्याला सुद्धा जर्मिनेटरचा वापर? हो. आणि की- त्याला मी बी हे करण्याच्या पूर्वी जर्मिनेटर याला वापरलं. बी त्याला सुद्धा मी ते बीज प्रक्रिया केली बीज आणि कांदा लागवड केलं. हा. बरं, आता त्यासोबत हार्मोनिलचा कसा वाटला रिझल्ट? हार्मोनियमचा करप्यासाठी चांगला रिझल्ट आहे. करप्यासाठी चांगला आहे. हो. हां. रिझल्ट तुम्हाला म्हणजे तुम्हाला 100% म्हणजे रिझल्ट मिळालेला आहे त्याचा. 100% रिझल्ट हो. मिळाला. आणि अजून आमचं एक आता फुगवणीसाठी तुम्हाला अप्लाय केलेलं आहे मी. हो. कुठलं रायपनर रायपनर आणि न्यूट्राटोल. हां. ते आता हे जवळपास 75 दिवसाचा प्लॉट धरा की. हो 75 झालेलाच. आता 75. हो. आपली एंडिंग होते कांद्याची 90 दिवसाची. 90 दिवसांनी. 90 ते 95 दिवस. हो. तर आता पाणी सोडताना इथलचा सेकंडचा डोस आता तुम्हाला डायरेक्ट देतो मी लाईव्हमध्ये. हो. तर साधारणपणे रायपनर घ्या 5 लिटर आणि न्यूट्रोटॉन घ्या. अच्छा. आणि त्यासोबत तुमचं जे खत कुठलं घ्यायचं असेल तर खत घ्या. 42-47. हां. 42-47. हो. तर घेताना काय करा, आता जेव्हा तुम्ही लास्टचं पाणी सोडसाल हो. त्याच्यासोबत ते तिन्ही मिक्स करून करून खालून ड्रिपनं द्या किंवा ड्रिचिंग द्या, पाटपाणी. पाट द्या. हो. आणि नंतर पुन्हा संतुलन झाल्यानंतर 10व्या किंवा 11व्या 12व्या दिवशी पात पूर्ण सोडून द्यायची. सोडून. अशा प्रमाणे तुम्हाला कांदा तुमचा पोसल. हो. बरं, आता का पहिल्यापेक्षा कांद्याची साईजमध्ये काही वाटायला का? खूप म्हणजे जवळपास खूप चांगली झालेली आहे साईज. कांदा एकदा बघता येईल का हो. साईजनुसार तुम्हाला वाटलं तर? दाखव. रान भिजवलेलं आहे ना? हां. रान भिजवलेलं आहे. मुळ्याची संख्या वगैरे खूप चांगली. खूप चांगली आहे. हो. म्हणजे फरक जाणवला बा? हो, जाणवला. आता 76 दिवसाचा कांदा आहे फक्त. 76 दिवस झालेले आहेत. हो. 76 दिवसाचा कांदा आहे. हो. म्हणजे 100% तुम्हाला रिझल्ट आला. आहे, आहे. हां. मुळी बघा ना, पाय मुळी वगैरे. एकदम म्हणजे ऍक्टिव्ह झालेली आहे. 76 दिवसाचा कांद्याचा प्लॉट. हो. आता हे आपण रोप लागवड कधी केलेली आहे? हे आता बघा याला 15 दिवस झालेले आहे रोपाला. साधारण 15 दिवस. हो. 1 तारखेला. 1 तारखेची लागवड आहे. हो. तरी आता याच्यात फरक जाणवाला ना तुम्हाला? हो, याला जर्मिनेटर मी प्रक्रिया केलेली आहे जर्मिनेटरची. बीज प्रक्रिया केलेली आहे. आता हे 3 एकरसाठी केलेलं आहे ना रोप? हो. किती किलो घेतलं तर? हे आता मी 11 किलो घेतलेले. 11 किलो. हो. किती गुंठे रान असेल सपोज? 18 गुंठे. 18 गुंठ्यामध्ये. अशा रीतीने जर्मिनेशन चांगलं झालं. पण हां, एक लेवल जर्मिनेशन झालं. आता इथून पुढं नियोजन राहू द्या हाताखाली. हो. माझं नाव नितीन कांतराव पतंगे. मी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचं प्रतिनिधित्व करतो संभाजीनगर. आणि आमचे मार्गदर्शक आहेत श्री अभिजित प्रसाद, ते सुद्धा आहेत. आणि आमचे डीलर आहेत वैभव कृषी सेवा केंद्र, आठशिवरी फाटा, हो. कचरूभाऊ शिंदे. शिंदे. यांच्या मार्गदर्शनामध्ये नियोजन राहू द्या तुमचं हो. नेक्स्ट टाईमला. हो. फरक याच्यात जाणवला तुम्हाला दोन्ही प्लॉटमध्ये? 100% फरक हम्म. पडलेला आहे. दुसरं काय काय आहे आपल्या आता? आता सध्या माझ्याकडे मोसंबीच आहे फक्त. मोसंबी किती एकर आहे साधारण? मोसंबी 1.5 एकर. 1.5 एकर. 550 झाडे. 550 झाड आहेत ना? हो. याला पण जमता. याचं बी नियोजन तुम्हाला देतो. चालेल. जेव्हा तुम्हाला आंबे बाहेर घ्यायचा वगैरे त्यावेळेस तुम्हाला मी नियोजन देईल. चालते. धन्यवाद साहेब.